पावसाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या होणाऱ्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या। मुंबई विद्यापीठाच्या संलग्न एकूण 32 परीक्षा आज रद्द करण्यात आल्या आहेत। तसंच आज कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर आज शाळा महाविद्यालयांना कुठे कुठे सुट्टी असणार आहे आपण पाहतोय। मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नवी मुंबई त्याचबरोबर पनवेल पालिका विभाग इतकंच नाही तर रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील आज सुट्टी असणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला देखील रेड अलर्ट असेल, तर पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। इतकंच नाही तर बीड, संभाजीनगर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, आज देखील मुसळधार पाऊस कोसळतो आहे, या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईत मागच्या 48 तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। त्यासोबतच काळे ढग दाटून आलेले आहेत आणि मुसळधार पावसासाठी पूरक असणारी जी वातावरण असतं त्याची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। सकाळपासूनच जोरदार वारे मुंबईत वाहत आहेत। सर्वदूर धुरकट वातावरणाची निर्मिती झाली आहे। ढग दाटून आलेले आहेत आणि मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। ही जर सगळी दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ज्या उंच उंच इमारती आहेत त्या या ढगाळ वातावरणामध्ये कुठेतरी गायब झाल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं। सावधगिरी म्हणून मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात आलंय, अनावश्यक प्रवास टाळावा, काळजीपूर्वक प्रवासाचं नियोजन करा आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा, असं सुद्धा आवाहन मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेकडून तसेच हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे किंग सर्कल त्याचबरोबर सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, किंग सर्कल परिसरामध्ये आज देखील पहाटेपासूनच मुसळधार पाऊस आहे आणि सखल भागात पाणी साचलंय। नक्कीच सागर, आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि आज देखील मुंबईला मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला होता। आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीने रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्याचाच परिणाम मुंबईतल्या सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आज शाळांना जे आहे ते सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस अनेक पालक किंवा विद्यार्थी स्कूल बसमधून शाळेत जात असतात, त्यामुळे वाहतूक जी आहे ती वाहतूक सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु किंग सर्कल परिसरापासून गांधी मार्केट आणि सायन हॉस्पिटल पर्यंत संपूर्ण रस्त्यावरती पाणीच पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि रस्त्यांना जे आहे ते नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु पाऊस जो आहे तो पहाटेपासूनच मुसळधार पडत होता, परंतु आता पावसाची तीव्रता कमी झालेली आहे। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे सकल भागांमध्ये जे पंपिंग आहेत, जे पंपिंग स्टेशन आहे ते पंप सुरू करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा हळूहळू निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु दादर पासून ते पूर्ण सायन हॉस्पिटल पर्यंत, मग त्यामध्ये किंग सर्कलचा परिसर, माटुंग्याचा परिसर आणि गांधी मार्केटचा परिसर, या परिसरामध्ये संपूर्ण रस्त्यांवरती पाणीच पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच पाण्यातून अनेक वाहन चालक जे आहेत ते आपल्या मार्गाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात आहेत, कारण की सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्यानंतर, पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे पंपिंग स्टेशन आहेत ते पंप सुरू करण्यात येतात आणि पाण्याचा निचरा कशा पद्धतीने लवकरात लवकर होईल आणि नागरिकांना कसा लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढून देता येईल यासाठी मुंबई महानगरपालिकेचे वारंवार प्रयत्न सुरू असतात। आणि त्या दृष्टीने पावसाची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे, परंतु ज्या पद्धतीने रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे मुंबईमध्ये किंग सर्कल आणि गांधी मार्केट परिसरामध्ये जे आहे ते पाणी साचलं होतं आणि याच पाण्याचा निचरा करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी ग्राउंडवर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाऊस जर असाच दिवसभर मुसळधार स्वरूपात राहिला तर आणखी पाऊस पाणी साचण्याची शक्यता आहे, परंतु साधारण आता आपण परिस्थिती पाहिली तर पाणी जरी कमी असलं तरी देखील वाहतूक जी आहे निवृत्ती, त्यामुळे या साईडला जाण्याची पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।
मुंबई ठाण्यामध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेवर देखील आता परिणाम पाहायला मिळतोय। मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। जलद लोकल 15 मिनिटं उशिरानं तर धीम्या लोकल या 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा देखील 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मयुरेश जाधव आपल्यासोबत आहेत। मयुरेश, काल देखील आपण पाहिलं लोकल सेवा विस्कळीत झालेली होती, लोकल वाहतूक ही उशिरानं सुरू होती। आज देखील तेच पाहायला मिळत आहे आणि रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी देखील पाहायला मिळते, कारण सकाळच्या सुमारास चाकरमानी हे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतात। नक्कीच सागर, आपण जर बघितलं काल देखील दादर स्टेशन परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि आता जर सकाळची दृश्य जर आपण बघितले, आज देखील रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळे दादरच्या रेल्वे ट्रॅकवर देखील आता पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहेत, तर काही लोकल्स ह्या धीम्या गतीने सुरू आहेत। तर हार्बर मार्गावरील देखील लोकल ही ते 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत, तर पश्चिम रेल्वेवर देखील 20 ते 15 मिनिटं लोकल सेवाही उशिराने आहेत। पुन्हा एकदा ह्या पावसाचा फटका ह्या चाकरमानी वर्गांना पडला आहे, कारण की जे सकाळच्या सुमाराचे चाकरमानी वर्ग आहे ते मुंबईच्या दिशेने कामावर येत असतात, मात्र रेल्वे सेवा ही उशिराने असलेले रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांची गर्दी होत आहे। तर काही जे शासकीय असेल किंवा खाजगी कारागर आहेत त्यांना देखील आता वर्क फ्रॉम होम अशी सूचना या कर्मचाऱ्यांना देण्यात आली, मात्र लोकल सेवा ही आता उशिराने सुरू आहेत। रेल्वे रुळावर पाणी साचण्यात आता सुरुवात झाली आहे। जर पाऊस असाच सुरू राहिला तर मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती विस्कळीत होऊ शकते। मात्र काल देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे नक्कीच मयुरेश, त्यामुळे लोकल सेवेवर देखील या पावसाचा परिणाम पाहायला मिळतोय। धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबईमध्ये पहाटे पावसाचा जोर वाढल्यामुळे अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। अंधेरी सबवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाड्यांना नो एंट्री देण्यात आलेली आहे। आणि गोविंद ठाकूर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। गोविंद, सध्या अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, सबवे बंद करण्यात आला। जी हाँ, बता दें कि आज सुबह से ही अंधेरी सबवे बंद है। काले घने बादलों के साथ सुबह से इस इलाके में मूसलाधार बारिश हो रही है। सिर्फ अंधेरी नहीं बल्कि बोरीवली, कांदिवली, मलाड, दहिसर, सांताक्रूज, बैंड्रा, गोरेगांव इलाके में तेज बरसात है और अंधेरी सबवे में देख सकते हैं पानी भरा हुआ है और पानी भरने के बाद से दोनों तरफ से इस सबवे को बंद कर दिया गया है। दोनों तरफ मुंबई पुलिस, ट्रैफिक पुलिस और साथ में बीएमसी के जवान तैनात है। पंपिंग मशीन के जरिए लगातार सबवे से पानी निकालने का प्रयास किया जा रहा है, लेकिन पानी का बहाव इतना तेज है, बरसात इतनी तेज है कि पानी कम नहीं हो रही है। वहीं आसपास के जो इलाके हैं उन इलाकों में, उन गलियों में भी पानी भर गया है। जो दुकानें हैं सुबह में खुल जाती है, उन तमाम दुकानों को फिलहाल आज बंद कर दिया गया है, क्योंकि मनसब विभाग ने आज रेड अलर्ट जारी किया है। रेड अलर्ट के बाद जो शासन ने स्कूल कॉलेज को छुट्टी का आदेश दिया है, उसके बाद तमाम जो दुकान वाले हैं वो भी बंद कर दिए हैं। लोगों को अगर जो अंधेरी पूर्व से पश्चिम की तरफ जाना है तो बीएमसी और पुलिस के अधिकारी उन्हें गोखले ब्रिज का इस्तेमाल करने के लिए बोल रहे हैं, लेकिन अंधेरी सबवे आज सुबह से ही बंद है। और सबवे के अलावा जो आसपास के नाले हैं और नाले ओवरफ्लो होकर बह रहे हैं। आसपास के जो लोग रहते हैं उनको दुकानें बंद करने के लिए कहा गया है और कहीं दूसरी जगह पे रुकने के लिए कहा गया है। तो अंधेरी सबवे आज सुबह से बंद है। अगर कोई अंधेरी सबवे से आना चाहता है तो वह अंधेरी सबवे का इस्तेमाल न करके गोखले ब्रिज या जोगेश्वरी ब्रिज के रास्ते से जा सकते हैं। नक्कीच गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी।